महत्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेत। तर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ अद्याप बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। हा लाभ या महिन्याअखेरपर्यंत लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे मित्रांनो। रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना 4500 रुपये गिफ्ट मिळणार, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार? लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही आता जमा झालेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडे। कोणत्या कागदपत्रासह जमा झालेली आहे, काय करायचं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 हे आपण इथं पाहणार आहोत। परंतु एक काम करायचं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळतच नाही आहेत। भरपूर लाडक्या बहिणींचं हप्ते बंद झालेले आहेत। आपण बघत आहोत की मार्चपासून हप्ते बंद झालेले आहेत भरपूर लाडक्या बहिणींचे। काही लाडक्या बहिणींचे जूनपासून बंद झालेले आहेत, काही लाडक्या बहिणींचे या महिन्यापासून बंद होतील। त्यासाठी तुम्हाला सरकारकडे सगळ्यांनी मागणी करायची आहे सरसकट। बघा, तुम्ही जर पुढाकार घेतला तरच हे गोष्टी होणार आहेत। सरकारपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की हो, आम्हाला सरसकट मागच्या सहित पुढचे हप्ते म्हणजे 12वा, 13वा आणि 14वा आता म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्टचे हे तिन्ही हप्ते 4500 रुपये मिळालेच पाहिजेत। अशी जोपर्यंत तुम्ही मागणी कमेंट सेक्शनमध्ये करत नाही तोपर्यंत आपण इथं काहीच करू शकत नाही। माझ्या एकट्याच्या व्हिडिओने काही होणार नाही जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही, तुमचे कमेंट्स टाकत नाही। बघा, इथं जवळपास व्हिडिओ जण सगळे बघतात, 10-15 हजार लोक बघतात, परंतु कमेंट्स कोणी करत नाही। प्रत्येकाने कमेंट करा की हो, प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळालेच पाहिजेत। प्रत्येकाने प्लीज कमेंट करा, कारण कमेंट केल्याशिवाय आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचल्याशिवाय सरकारला कळणार नाही की कोणाला हप्ते मिळत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना इथं पहिले हप्ते येत होते आता येत नाहीत, कारण सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हप्ते हे मिळालेच पाहिजेत। GR आलेला आहे, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पैसे मिळणार आहे ते सगळ्यांना माहितीच आहे। परंतु आता ह्या ज्या याद्या आहेत त्या याद्या तयार केल्या जात आहेत, जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जात आहेत। तिथं अर्ज पडताळणी करूनच ह्या गोष्टीवरती पुढे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत। परंतु आता हे आपल्याकडे भरपूर ठिकाणी चर्चा आलेली आहे, भरपूर न्यूजपेपरने सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांनी स्वतः ब्लॉग्स लिहिलेले आहेत की आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की आता रक्षाबंधनच्या अगोदर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। हो, ह्यासाठी आपल्याला सरकारने सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे, GR आलेला आहे। स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विटरवरती म्हणजेच Xवरती सांगितलं आहे की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आम्ही या योजनेचा लाभ हा देणार आहोत। कुठल्या? जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। परंतु कधी गेल्या वर्षीप्रमाणे जसं सरकारने 2 हप्ते एकत्र हे लाडक्या बहिणींना दिले होते, तसंच ह्यावेळेस सुद्धा द्यायला हवेत रक्षाबंधनची गिफ्ट म्हणून। जुलै आणि ऑगस्टचे 1.5 आणि 1.5 हे जे आहेत हे 3000 रुपये तर हे द्यायलाच पाहिजेत। परंतु आपली सर्वांची सरकारकडे एक सोपी मागणी आहे, जसं आपल्याला पहिले पैसे सगळ्या लाडक्या बहिणी येत होते तसे द्यायला पाहिजेत। आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे? लक्षात घ्या, सुरुवात ही अशा जिल्ह्यांपासून होणार आहे ज्या जिल्ह्यांची अर्ज पडताळणी फास्ट होत आहे, ज्या लाडक्या बहिणींची यादी तयार होत आहे आणि महिला व बालविकास विभागाकडे जात आहे। आता तुम्ही म्हणाल कुठल्या जिल्ह्यात होत आहे? हे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये काम चालू आहे। जिल्हा स्तरावरती हे काम करून घ्यायचं सरकारनं फास्ट तिथं ठरवलेलं आहे। त्यामुळं याद्या तर तयार होतीलच, त्यात काही प्रॉब्लेम नाही। आता त्या दिवशीच आदित्य तटकरे मॅडम आपल्याला सांगितलं की 26 लाख लाडक्या बहिणींची यादी त्यांना IT डिपार्टमेंटकडून भेटलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये जे पडताळणी आहे त्या पडताळणीनंतर ते ठरवणार आहेत की त्यातल्या किती बाद होणार आहेत आणि किती त्या आता या लाभासाठी पात्र असतील। तसंच आता सुद्धा चालू आहे। आता लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती KYC करण्याचं सुद्धा ऑप्शन आलेला आहे, परंतु तो KYCचा ऑप्शन सध्या तरी चालू दिसत नाही। तो एरर देत आहे 404 असं। ज्यावेळेस आपण त्याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेस KYC करताना आपल्याला ते दिसत नाही। तो कदाचित पुढच्या हप्त्यापासून चालू होऊ शकेल किंवा या 1 ते 2 दिवसात सुद्धा होऊ शकतो। ह्या जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी सरकार आता KYC करत आहे। ह्याच्या निदर्शनास जर त्यांना काही आढळून आलं की भरपूर लाडक्या बहिणी एकापेक्षा 2 योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे
त्यांना या योजनेतून बाद करतील. परंतु आता हा प्रश्न मोठा आहे की लाडक्या बहिणीला कोणाला किती रुपये मिळणार. तसं जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही, मेचा हप्ता आलेला नाही, बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की जूनचा तरी कमीत कमी जून, जुलै आणि ऑगस्ट असे 3 महिन्याचे 1,500 प्रत्येकी म्हटलं तर 4,500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात यायलाच पाहिजेत. कारण 1,500 रुपये तरी मिळणारच आहेत आपल्याला, त्यात काही हे नाही आहे. जुलैचा 1,500 मिळेल, ऑगस्टचे 1,500 मिळतील, बरोबर. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये तर मिळतच आहेत. परंतु मागच्या महिन्याचे हप्ते जे लाडक्या बहिणींचे रखडलेले आहेत त्यांचं काय, त्यांना कोण पैसे देणार. त्यासाठी तुम्हाला कमेंट्समध्ये टाकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जोपर्यंत तुमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचत नाही. आणि हा व्हिडिओ इतका शेअर करायचा आहे, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, ग्रुप्सवरती शेअर करायचा आहे. तुमच्याजवळ ठेवू नका, हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या ग्रुपमध्ये, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्सला शेअर करा की तुम्ही कमेंट्स करा की हो आम्हाला मागच्या सहित पुढचे हप्ते, सर्व हप्ते आलेच पाहिजेत. आम्ही काय तिथं 21ची मागणी सध्या तरी करत नाहीत, कारण 21सुद्धा होणार आहेत पण त्याला वेळ आहे अजून भरपूर. परंतु 1,500 रुपयेप्रमाणे तरी प्रत्येक लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आणि आत्ता जे चालू हप्ता आहे तो आलाच पाहिजे, बरोबर. कारण जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी ह्याच्यामध्ये बाद होत आहेत. याची कारणं सरकारने सुद्धा स्पष्ट केलेली आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी यादीत येत आहेत त्यांना आता 3,000 रुपये हे सरकार देणार आहे हळूहळू. म्हणजे रक्षाबंधनची भेट ही सरकार देणारच आहे. म्हणजे जुलैचा तर हे हप्ता येणारच आहे, परंतु ऑगस्टसुद्धा यायला पाहिजे होता. बघूया आता, म्हणजे 2 हप्ते तर एकत्र येईल असं चाललेलं आहे. मागचा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यासोबत येतील. आणि भरपूर लाडक्या बहिणींना अजून सुद्धा गॅस सिलेंडर योजनेचं जर आपण बघितलं तर गेल्या वर्षी हा हप्ता वितरित झाला होता, त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाहीत. भरपूर लाडक्या बहिणींचं गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे रखडलेले आहेत. तर त्यासाठी सुद्धा मागणी करायची आहे. प्रत्येकाने मागणी करा की आम्हाला इथं गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाहीत. तुम्ही सगळ्यांनी तिथं जोपर्यंत बोलला नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं हे पोचणार नाहीत. फक्त व्हिडिओ बघून काही होत नाही. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे की हो आम्हाला मागचे आणि पुढचे हप्ते आले पाहिजेत. कमेंट्समध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला कुठपर्यंतचे हप्ते आले होते, कुठपर्यंतचे नाही. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथंच सांगायची आहे. घाबरायचं नाही. कारण जर तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही बोललात तर कदाचित तुम्हाला मागचे आणि पुढचे हप्ते येतील. आणि एकाने बोलून काही होणार नाही. जेवढे जण पाहत आहेत त्या सर्वांनी कमेंट करायचं आहे. फक्त 1-2 कमेंट येऊन उपयोग नाही. 3,000 4,000 अशा कमेंट आल्या पाहिजेत. आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. म्हणजे सरकारला सुद्धा समजेल की हो भरपूर लाडक्या बहिणी इथं ज्या अशा आहेत ज्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत. त्यामुळं हा प्रॉब्लेम होत आहे. सरकारलाही तुमच्या गोष्टी समजत नाही. सरकारपर्यंत तुमचं म्हणणंही सुद्धा कदाचित पोहोचत नसेल तर ते पोहोचवायचं काम हे आपल्याला करायचं आहे. परंतु आपल्याकडून लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही कागदपत्रांची घाळ होता कामा नाही. सर्व लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC करायची आहे, आपल्या बँक खात्याची KYC करून ठेवायची आहे, आपलं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींची आपण पडताळणी करायची आहे. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, निसंदेह तुम्ही खाली कमेंटमध्ये करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.